यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीप हंगामात कोणती पिकं घ्यावीत आणि जोखीम कशी कमी करावी हे आज आपण एका मिनिटात जाणून घेणार आहोत. एकाच पिकावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकते. पावसात खंड पडल्यास उत्पादन घटते आणि संपूर्ण गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. पहिले कमी पावसात येणारी पिके पाहू. बाजरी कमी पाण्यातही चांगली वाढ होत असल्यानं दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरते. मूग आणि उडीद अवघ्या 65 ते 70 दिवसात निघणारी पिके. कमी पावसातही चांगला उतारा देतात आणि जमिनीचा पोत सुधारतात. तूर हे आणखी एक महत्त्वाचं पीक आहे. मूळ खोल जात असल्यानं ती पाण्याचा ताण सहन करते. पीक निवडणे पुरेसे नाही. जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धत म्हणजे एकच पीक घेण्याऐवजी 2 पिकांची एकत्र पेरणी करा. आंतरपीकसाठी बेस्ट जोडी पाहूया. पहिली बाजरी प्लस तूर. बाजरी लवकर निघून जाईल आणि नंतर उपलब्ध ओलीवर तूर वाढेल. ज्वारी प्लस तूर. धान्यासोबत जनावरांना चाराही मिळेल आणि तुरीचे नगदी उत्पन्नही. कपाशी घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीसोबत तूर किंवा मूग घेण्याचा विचार करावा. जुलैमध्ये पाऊस लांबला तरी मूग किंवा तूर हातचे उत्पन्न देऊन जाईल. सर्वात महत्त्वाचं, पहिल्या पावसावर पेरणीची घाई करू नका. पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करा. योग्य पीक, योग्य आंतरपीक आणि योग्य वेळेची पेरणी हेच यंदाच्या खरीप हंगामातील यशाचं सूत्र आहे.